चला शिर्डीला जाऊया साई चरणी सांगे बघा हा माझा साई हो श्रद्धा सबुरी ही आई बाबांची भेट घडता पसरे आनंदाची लाट साधू संतो तमारी जय जय हो साधू संतो तमारी जय जय हो बाबा राम 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 सीता राम राम बला बला राम राम सीता राम राम हे गुरु राम तमारी जय जय हो गुरु राम तमारी जय जय हो हे गुरु राम तमारी जय सजली सारी सायराम मित्रांनो, आमचा मित्र कसा बसला गाडीत हे दीदी याला उतरव याला उतरव या काकाला अच्छी इधर तो देख गाईस आपण शेतामध्ये आलेलो आहे आपला डेरा इकडे आपले भाऊ जेवलं का जेवलं का जेवण माझीच गाण मारतो उद्या शिवी देतो मुलगी दिसत नाही तुला महिला आधार बोलणं सोडायचं नमस्कार गाईस, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा. आता आपण रात्रीच्या हॉल्टवर पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता कशा बॅगा काढून ठेवलेल्या आहेत टेम्पोमधून.
पदयात्री लोकांसाठी. गाय गुरु पण धावत तुम्हाला बघू शकता. जेवणाची तयारी चालू आहे. खुशी तू काय बनवते? भाजी साफ करते माझी खुशी. ओ काकी फोन वाजतो. जेवणाची तयारी चालू आहे जोरामध्ये. हे बघा एरलीच बनवतो. काय बोलता दादा, आज कायचा बेत आहे? खीर बनते. खीरचा वास येतोय गाईस इथपर्यंत. सुगंधित खीर बनते. चला पुढे. खीरची टेस्ट. भाजी बनवण्यासाठी फणसी चालले आणि ते बारीक कांदा चिरले आणि नरेश बटाटे कापतोय दादा. साईराम साईराम. मी आणि खुशी पण साफ करते. खुशी खुशी पण साफ करते थोडीशी. बघू शकता आजीने मस्त की इकडे मसाला तयार केलेला आहे आणि इथं भरलेला वांगा बनवायची तयारी चालू आहे जोरामध्ये. आज भरलेला वांग्याचा बेत आहे रात्री. चला तुम्हाला वांगा टेस्ट बनल्यावर टेस्ट करून सांगतो कसं बनलंय. काय बोलू बोल. कशी आहे तुझी लेक? किती मस्ती करते? भरपूर मस्ती करते. घे तिला. आमच्या बरोबर गाडीमध्ये होते ना तर त्यांना माहिती. ऐकतच नाही. तुम्ही बघू शकता काही जेवणाची तयारी जोरात चालू आहे. आता जेवण म्हणल्यावर मी तुम्हाला सांगतो काय बनलं कसं बनलं. तर स्टे टू स्टे. दादा बरोबर खेळता. गाईस आपण टेरेसवरती आलेलो आहे आणि खालून बघू शकता तुम्ही व्ह्यू. हा खालचा व्ह्यू आहे आणि आपण टेरेसवरती बसलेलो आहे. काय झालं मीत भाऊ? पाप पाप. सर्व पापाचा धुवून आहे. मग नंतर खाल्ल्यावर नवीन पाप. आपण किती पाप धुतले वेंचो. आम्ही पाप करतो परत धुतो. महाकुंभला धुतले. आता ऑफिस येणार आहे. आमचा सुमित भाऊ पाणी सेवा सेवा काय स्माइल. अरे माझ्या भावा. कसे सगळेजण झोपलेले आहेत. तिकडे